नातीच्या वाढदिवसाचा क्षण साजरा करण्यासाठी गेलेले कुटुंब माघारी परतत असताना मारुती अल्टो कारचे नियंत्रण सुटून ताकरी कालव्यात तासगाव मणेराजुरी मार्गावरील चिंचणी हद्दीत ताकरी कालव्यात कार मध्यरात्री कोसळली। यात आजोबा आजीसह मुलगी व नातवंडे मृत्युमुखी पडली। या वाहनात 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 वर्षीय मुलगी सुदैवाने बचावली। मात्र रात्रभर तिला कोणतीही मदत मिळाली नसल्याने ती संपूर्ण रात्रभर मृतदेहांसोबत गाडीत बसून होती। या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या घटनेमध्ये कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे। महामार्गावरून कार थेट कालव्यात कोसळल्याने सर्व जणांचा मृत्यू झाला। सुदैवाने फक्त एक मुलगी बचावली। या मृतांमध्ये 60 वर्षीय अभियंता राजेंद्र पाटील, त्यांच्या पत्नी सुजाता पाटील, त्यांची मुलगी प्रियांका खराडे, नात ध्रुवा, 2 वर्षीय नात राजवी, 1 वर्षीय कार्तिकी याचा समावेश आहे। या घटनेत राजेंद्र पाटील यांची दुसरी मुलगी 30 वर्षीय स्वप्नाली भोसले या मात्र बचावल्या आहेत। काल रात्री नाथ राजवीचा वाढदिवस साजरा करून तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे अल्टो कारमधून कवठे महाकाल तालुक्यातील कोकळे या गावी परतत होते। मध्यरात्री 12:30च्या सुमारास गाडीचा अपघात झाला आणि गाडी कालव्यात कोसळली। या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास गाडी थेट कालव्यात कोसळल्याने व रस्त्यावरून वाहने कमी असल्याने कोणतीही मदत मिळाली नाही। त्यामुळे स्वप्नाली भोसले या गाडीतच बसून होत्या।